हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. तर कालपासून आपल्याला चांगलाच पाऊस पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं, की झडी स्वरूपाचा पाऊस आणि जोरदार पाऊस. आपल्याला हं. असाच पाऊस पाहायला मिळत आहे. तर काय राहणार सर आजपासून पुढील कंडिशन? आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जो महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आहे, तो म्हणजे पाऊस विश्रांती कधी घेणार? तर हा शेतकऱ्यांचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर एक सविस्तर अपडेट द्या सर शेतकऱ्यांना. नक्कीच सचिन सर. आपण मागच्या रेकॉर्डिंगमध्ये पण आठवणीने सांगेल, की विहिरीचा अनेक भागांमधला, हो, सर्वदूर तर नाहीये, पण अनेक भागातला प्रश्न मिटू शकतो. म्हणजे परसभर, अर्धा परस पाणी येईल अनेक ठिकाणी. तो भागांचा विषय राहिला. हो, बरोबर. आता ही जी काय आहे 27 पासून 30-31 पर्यंत जो काही आपण सांगितलेला अंदाज जो आहे, तो अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून आपलं कौतुक होताना दिसतंय. बरोबर. आणि विषय असा आहे, की हे बघा, मी वारंवार आता पुढची उघडीबद्दल तर बोलणारच आहे, पण ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या असतात, की जिथे-जिथे तुम्हाला चिंता वाटेल, ज्या-ज्या गोष्टी तुम्हाला चिंता वाटेल, ती आवर्जून सचिन सरांच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा माझ्या चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून करत चला जा. हो, मी नाव वगैरे जरी तुमचं नाही घेतलं, हो. तरीसुद्धा मला ते लक्षात राहतं. मी चॅनल्स चेक करत असतो जिथे-तिथे माझे व्हिडिओ आहेत. बरोबर. आणि एक महत्त्वाचं आहे, की ह्या गोष्टी बोलल्या पण पाहिजे. मी स्वतःसाठी कधी बोलतच नाहीये, की यांना तुम्ही सपोर्ट करत राहा, फॉलोअप करत राहा. कारण की तुमच्या प्रश्नांचं अचूक जे काही निदान आहे, हा माणूस मला फोनवर पण विचारतो, "सर आपल्याला जेवढ्या-एवढ्या कमेंट आल्यात, बरोबर त्यांचं सर. तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. भलेही तुम्हाला त्यांचं नाव नाही घेता आलं तरी चालेल." तर बरोबर. ठीक आहे, आपल्या अंदाजाकडे वळतोय. विहिरीचा पाण्याचा प्रश्न आता काही मोजक्या भागांचा का होईना, पण चांगल्या पद्धतीने सुटतोय. काही ठिकाणी असा पाऊस पडला, की भिज पाणी पडलं. त्यामधनं सुद्धा हलक्या रानाच्या विहिरीला पाणी यायला काही दिवसात सुरुवात होईल. हो. आणि पुढे सुद्धा मित्रांनो, पुढे सुद्धा पाऊस खूप भयानक आहेत. हे तुम्हाला मी वारंवार सांगेल, की दुष्काळ हा महाराष्ट्रात नाहीच, हे ठाम बरोबर. आहे. बरोबर. आता बोलूयात आपल्या उघडीप संदर्भामध्ये. हे बघा, जे बंगालच्या उपसागरातलं लोकरेषा आहे, ज्याने आसाम वगैरे छत्तीसगड भागांमध्ये धुमाकूळ घातलाय, हो. त्याने महाराष्ट्रात गेल्या 24 तासापासून आणखीन बळकटी दिली. जो भाग बदलत पडायचा, तो आता कालपासून सर्वत्र सर्वदूर पडायला सुरुवात झालेली आहे. हां, बरोबर? हां. मी बरोबर. सगळ्यात प्रश्न सॉल्व्ह करतो दक्षिण महाराष्ट्राचा. तुम्हाला समाधानकारक होईल, हे तुम्हाला वाक्य मी दिलं होतं, ते पण पूर्ण होताना दिसतंय. आणि आजही 31 जुलैला दिवसभर 4 वाजेपर्यंत तुमच्या भागामध्ये रिमझिम सऱ्या आहेत. हां. पुढील काळामध्ये पाण्याचे प्रश्न तुमचे मिटणार आहेत मित्रांनो. काळजी का करताय? कारण की वाऱ्याची जी काही प्रक्रिया आहे, वाऱ्याचा जो काही जोर आहे, तुमच्या भागामध्ये परतीच्या पावसाशिवाय मोठं पाणी देत नाहीये. नाही. आणि बरोबर. तसे भाग अजूनही मराठवाड्यात, विदर्भात राहू शकतात, की 10% 5%. ते त्या भागामध्ये आज 60% भागांचा विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटला. ही एक मोठी आणि गुड न्यूज म्हणावी लागेल. बरोबर. दुष्काळाला तर चुलीतच घाला तुम्ही. तो दुष्काळ नाहीच. पुढे सुद्धा पाऊस खूप डेंजर आहे. पुढचा अध्याय हा मला माहिती आहे. मी उन्हाळ्यापासून तेच बोलतोय, की तुम्ही धीर सोडू नका. बरोबर. ठीक आहे. आता राहिलाय मुद्दा पुढील ऑगस्ट महिन्याच्या पावसाचा. उद्या हे बघा, उद्या फवारणी वगैरे करता येईल, पण थोडीफार अमरावतीमध्ये, विदर्भातल्या काही तुरळक भागामध्ये स्थानिक लेव्हलचे फटका येतील, पण चालतील कामे तुमची 1 ऑगस्टपासून सूर्यदर्शन आहे. हो. आज तर फवारणी चालणार नाही, काहीच नाही, गोंगरण आहे, काही ठिकाणी रिमझिम आहे. खान्देश, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरला मोठ्या पावसाचे संकेत आहेत 31 जुलैला सुद्धा. हां, हां. जालन्याचाही समावेश आहे आणि तुमच्या भागात बी ते चालूच राहतील. तो भाग बरोबर. वेगळा. हो. 2 तारखेला काय होणार आहे, परत पाऊस लातूर जिल्हा, नांदेड, परभणी, बाय चान्स थोडा अहिल्यानगरमध्ये, बीडमध्ये, जालन्यामध्ये, अमरावतीमध्ये, नागपूरमध्ये, खान्देशमध्ये होईल कमी, हां, पण हां. आहे त्या दिवसामध्ये. हां, हां. आभाळ येणार 2 तारखेला. पाऊस हा मोठी उघडीप नाहीये, पण हे बघा, पाऊस वाऱ्यासोबत येते, त्यामुळे थोडीशी स्थानिक लेव्हलला गावखेडे पण एक 30% 40% व्याप्तीचं ही प्रक्रिया चालू असणार आहे. हे हो. तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतोय. बरोबर. ठीक आहे. बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर संपुष्टात येईल. ते अरबी समुद्रात, गुजरातमध्ये पराक्रम करणार आहे ते 1-2 तारखेला सुद्धा. हो. पण 1 तारखेला चान्स आहे तुमची कामे करण्यासाठी. हां, आणि 2 तारखेपासून मराठवाड्याचे चान्स कमी होऊन जाईल नांदेड हां. पट्ट्यामध्ये. हं, हं. आणि हे बघा, ओला दुष्काळ पण घोषित करण्याची वेळ येऊ शकते. एवढा हो. काळ आहे भयानक. मी तुम्हाला तो रिपोर्ट देणारच आहे 1-2 तारखेला बरोबर. या चॅनलवरती. हो. पण आहे मराठवाड्यामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस 2 तारखेपासून. बरोबर. 3 तारखेला हाच पाऊस बघा, टप्प्याटप्प्याने वाढ होतीये. 3 तारखेला हाच पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेकडील भागांमध्ये. हां, हां. अहिल्यानगर पश्चिम भाग, धुळे, जळगाव वगैरे भाग कमी आहे किंवा नसल्यास जमा आहे, पण बारीक भुरभुर फटकारी राहतील. हो. आणि 3 तारखेला नांदेड, लातूर म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण बऱ्याच ठिकाणी हं, हं. 80 ते 70% ची व्याप्ती बघा, पुन्हा ती व्याप्ती आहेच. यामध्ये फटकारे-बिटकारे स्थानिक लेव्हलला बर्फ आणि काही हिंगोलीसारख्या, पुसद, डिग्रजसारख्या भागांना रात्रीच्या वेळेला 3 ऑगस्टला मोठा पाणी सुद्धा पडू शकतो. ठीक हां. आहे. हो. आणि पुन्हा 4 ऑगस्टला वातावरण थोडं कमी झाल्यासारखं वाटतं, पण पाणी आहेच. हं, हं, हं. परत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो मागील काळामध्ये तरसवणारा पाऊस होता. हो.
बरोबर, जितकं तरसवलं तितकाच तो बरसणार आहे. एक लक्षात बरोबर, ठेवा. आणि बरोबर. मी वारंवार हेच सांगत होतो, की अ, ह्या जो दुष्काळ आहे किंवा ज्या गोष्टी आहेत, हे निसर्ग उधळून लावणार आहे, हो, निसर्ग. हो. पण मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी ही काळ, ही कंडिशन थोडी जास्त पावसाची आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशच्या बाबतीत ही जी काही तारखा सांगतोय मी, त्या थोड्या कमकुवत आहे. कामे वगैरे चालतील तुमच्या भागातले. अ, फवारणी असेल, खतं असेल वगैरे चालतील. पण हो. एवढेही नाही फटकारे-फुगारे येतील. कारण की आभाळच तुमच्या भागात येणार आहे. तिकडून सुरुवात करेल आणि मराठवाड्यात, विदर्भात ते जास्त प्रमाणात पडू लागेल. बरोबर. तर तारीख येते मग 5 ऑगस्ट. इथून पुढे काय होईल थोडंसं जोर जो आहे तो पूर्व मराठवाडा, विदर्भ. म्हणजे तुम्ही आता लक्षात घ्या, मी तुम्हाला त्या तारखेचा संदर्भ देतो. जे 26 पासून 27 पर्यंत चाललंय 28 पर्यंत हो. सेम कंडिशन हां. ही परत त्याच तारखेला आहे आणि पुढे-पुढे मग हे परत वाढत जाईल, काही ठिकाणी कमी होत जाईल. हे चालू असणार आहे आणि ह्या भागातला पाऊस जो आहे, तो मराठवाडा, विदर्भातला परेशानच मात्र खूप करणार आहे शेतकऱ्यांना. हां, हां, हां. हां, 100% ची बाबती नाही याच्यामध्ये. पण त्या लेव्हलला 100% होऊनच जाईल 4-5 दिवसामध्ये. हो, पुढे बरोबर. हा पाऊस मी तुम्हाला मागच्या पण रेकॉर्डिंग सांगितलं 9 ऑगस्टपर्यंत तरी बखाड नाही. 10 ऑगस्टपर्यंत बखाडच नाही परत आता. हां, तुम्ही हां. उलटं म्हणणार आहेत मराठवाडा, विदर्भातला शेतकरी, की आम्हाला वैतागून गेलोय पावसाला, आम्हाला उघाड पाहिजे 8-10 दिवसाची. हे बरोबर, सुद्धा 10 तारखेपर्यंत बघायला मिळणार नाहीये. बरोबर. हं. पण मात्र सर काही तज्ञांच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत आहे, की खंड पडणार आहे आता पुढील 2 दिवसामध्येच. चला ज्यांना जिथे-जिथे विश्वास आहे त्या पद्धतीने नियोजन करा. मी त्या लोकांचं नाव सुद्धा इथून पुढे ऐकू वाटत नाहीये. बरोबर, हां, कारण की ज्या टायमिंगला शेतकऱ्यांना आधार पाहिजे होता, ज्या टायमिंगला पिकं करपत होते, त्या टायमिंगला पिकं करपल्याच्यावरती मीठ चोळण्याचं काम केलंय. खरं तर ही गोष्ट लक्षात शेतकऱ्यांना यायला पाहिजे. हं, 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 आपण हं. आता इथून पुढे एकाचंही कुणाचंही नाव तर घेतच नाही आपण. नाही तर बरोबर. ते काय म्हणलं, हे काय म्हणलं काहीच नाही. आपण काय म्हणतो हे आपण पद्धतशीररित्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सचिन सर मांडत जाऊ. बरोबर. आपण शेतकऱ्यांचे आधार आहोत, हे शेतकरी सांगतोय आपल्याला हो, हो. अक्षरशः. बरोबर. बरोबर आहे आणि सर. ज्या टायमिंगला मला वाटतं 8 जुलै ते 15 जुलैपर्यंत जो काही टेम्परेचर वाढलं होतं, ज्या टायमिंगला अक्षरशः शेतकरी हवालदिल झाला होता. नको ते विचार डोक्यामध्ये होते, पण त्यामध्ये फक्त एक आशा उरली होती, ते म्हणजे आपलं नाव होतं त्यामध्ये. बरोबर, ठीक आहे. बरोबर सर. नाहीतर आंब्याच्या फुलोऱ्यापासून जी सुरुवात झाली होती, मॅपमध्ये दाखवू-दाखवू असं होणार आहे, लाल नील आलाय, लाल कलर, डार्क कलर वगैरे, वगैरे गोष्टी चालूच होत्या. हो. पण ॲक्चुअली हे अभ्यास आम्हाला करायचा असतो आणि त्यामध्ये विश्लेषण तुम्हाला करायचं असतं. पण अजूनही सांगतो, की पुढील काळामध्ये सुद्धा जून, जुलै हा किचकट राहतो नेहमी दरवर्षी. सिंचन प्रणालीकडे विकसित करा. कोरडवाहू शेतकऱ्यांनी थोडंसं पावसाचं गणित आपण जे सांगतो त्या पद्धतीने नियोजन करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणणं आहे बरोबर. आणि दुसरं म्हणणं असं आहे, की 1 आणि 2 तारखेच्या आतमध्ये आपण जो रिपोर्ट देणार आहे उद्या परवा दिवशी, हां, त्या हां. रिपोर्टनुसार परतीच्या पावसाच्या तारखा ॲक्चुअल म्हणजे 2-4 दिवसाचा फरकाने पण तो तारीख यशस्वी होणार आहे आणि परतीचा पाऊस सुद्धा असे अनेक भाग आहेत, की त्यांना ओला दुष्काळ पण घोषित करायची वेळ येऊ शकते आणि मी तुम्हाला वारंवार म्हटलोय, मला 1972 चा दुष्काळ बघायचाच आहे यंदा. बरोबर. परतीचा पाऊस होईपर्यंत मी त्या गोष्टीवरती ठाम आहे आणि शेवटी तुमच्या विहिरीला पाणी आणल्याशिवाय, झाल्याशिवाय निसर्गही शांत बसत नाहीये. बरोबर सर. मात्र हं. सर ऑगस्ट महिन्यात आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळत आहे का म्हणजे जुलैपेक्षा? हां, जुलैमध्ये पडलाच किती हो. ह्या 2च दिवसात जरा 2 महिन्याचा हो. बॅकलॉग भरून काढलाय. बरोबर. बाकी पिकांना तग धरून ठेवणं, पिकांना कायमचं जळू न देणं हे काम चालू होतं. काही ठिकाणी जळू पण लागली होती पिकं, पण त्याने आधार दिलाय. हो. आणि आता हा जो पाऊस पडला, काही-काही ठिकाणी 2-2 महिन्याचा पाऊस पडला आणि काही-काही ठिकाणी गेल्या वर्षीची बरोबरी केली एका रात्रीमध्ये. असे पण पाऊस झालेत. फक्त काळजी वाटते दक्षिण महाराष्ट्राची, पश्चिम महाराष्ट्राची. फक्त जसा मागच्या वेळेस पडायचा तसाच आहे, थोडा बरा पडून आलाय. पण त्यांनाही सांगितलंय, की आजचीही दिवस तुमच्याकडे आहे, काळजी करू नका. नक्कीच सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्की दादा, धन्यवाद.